नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. जस्ट आत्ता कोळ्याचा ज्यूस पिऊन झाला आहे. दिवसाची सुरुवात झालेली आहे. पप्पा आणि कुमारसुद्धा पितील म्हटले म्हणून त्यांच्यासाठी काढून ठेवला आहे. कदाचित पप्पा प्यायले, हा कुमारचा आहे कारण ग्लास भरलेला होता. खायला त्याला घावण बनवते, मग त्याला घावण भरवा. ओके, काय बरं मी बोलत होते राहिलं. चला पहिले मी घावण बनवून घेते. काय बोलत होते ते विसरले. पप्पांची आजी सुवासिनी होत्या देवाघरी गेल्या तेव्हा, त्याच्यामुळे त्यांना दरवर्षी आळनवमीचं पान दाखवतो आम्ही. आता काव काव करायच्या बाबू, करशील ना? बोल काव 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 काव. बे नाही, काव काव कर. काव 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 काव. चल 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 चल. अगवणे किती आहे ते बघ मग. सरळ वरती हात पकड. अजून वरती पकड, अजून वरती पकड. हा अजून लहान असते. अरे श्री स्वामी समर्थ. नवरात्री येत आहेत मंडळी. तयारी झाली. गरबा खेळायला जाताना कपडे घेतले, ज्वेलरी रेडी, फुटवेअर घेतलं आणि हेअरस्टाईल त्याचा काय विचार केला आहे, कशी करणार आहे सुचत नाही ना. होतं कधी कधी. तुम्हाला एक बेस्ट प्रॉडक्ट दाखवू. हा आहे अगारूचा 4-in-1 हेअर स्टायलर. यू हर्ड मी राईट, 4-in-1 हेअर स्टायलर. काय काय करू शकतो ह्याच्यात आपण? स्ट्रेटनिंग, कर्लिंग, क्रिम्पिंग आणि वेविंग. चारही गोष्टी एकाच प्रॉडक्टने. फॉरगेट अबाउट नवरात्रीत. कुठे ट्रॅव्हलिंगला जरी जायचं झालं ना, 4 सेपरेट प्रॉडक्ट्स कॅरी करायची गरज नाही, एकानेच काम होऊन जाईल. हे जे सेक्शन आहे ना इकडे ह्या साईडला, तिथे आपण करू शकतो वेविंग. केसांना छान वेव्स देऊ शकतो. त्याच्यानंतर हे बटन आहे ना, प्रेस करायचं, हा पार्ट ओपन होतो. इथे आपण करू शकतो क्रिम्पिंग. याच्या खाचा दिसत आहेत, या खाचांमध्ये केस अडकवल्याने आपण करू शकतो क्रिम्पिंग. आता स्ट्रेटनिंग. हे दिसतंय, हे असं दाबायचं, त्याने हा स्ट्रेटनिंगवाला पार्ट ओपन होतो. इथे दिसतंय हा फ्लॅट सरफेस, इथे आपण करू शकतो स्ट्रेटनिंग. आणि हे जे लॉक आहे ना, ते खाली प्रेस केलं आणि हे इथे प्रेस केलं की हे ओपन होईल. देन आपण ह्याच्यामध्ये केस राऊंड अँड राऊंड फिरवून करू शकतो कर्लिंग. आता डेमो पार्ट. प्लग इन्सर्ट केलाय मी, बटन ऑन केलंय. इथे अजून एक बटन आहे ऑन ऑफचं, ठीक आहे, ते आता मी ऑन करते. सगळ्यात पहिले आपण करणार आहोत स्ट्रेटनिंग. या प्रॉडक्टची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे समोर आहे कूल टच टिप. म्हणजे जिथे मी बोटांनी पकडलंय त्या एरियामध्ये पकडलं तर आपल्याला चटका नाही लागणार. ग्रेट राईट. एका झटक्यातच स्ट्रेट झाले. दिसले? हे पाठीमागे स्ट्रेट नाही केलेले आहेत आणि हे समोरचे स्ट्रेट केलेले आहे. आता कर्ल करूया. 10 ते 20 सेकंदासाठी आपल्याला होल्ड करून ठेवायचं आहे. मी तर घाईघाईत केलं तरी पण छान कर्ल झाले. तुम्ही जर अजून शांतपणे केले तर एकदम व्यवस्थित कर्ल होतील. आता वेविंग बघूया. कूल टिपला पकडायचं, काही सेकंड्स प्रेस करायचं, रिलीज करायचं. कूल टिपला पकडायचं, काही सेकंड्स प्रेस करायचं, रिलीज करायचं. कूल टिपला पकडायचं, काही सेकंड्स प्रेस करायचं, रिलीज करायचं. कूल टिपला पकडायचं, काही सेकंड्स प्रेस करायचं, रिलीज करायचं. कूल टिपला पकडायचं, काही सेकंड्स प्रेस करायचं, रिलीज करायचं. वाव, काही मिनिटात काम होतंय, काही मिनिटात. सेकंदातच म्हटलं तरी चालेल. सी कशा वेव्स पडल्यात, भारी. आवडलंय. आता क्रिम्पिंग बघूया. क्रिम्पिंग पण सेम. पकडायचं, कूल टच टिपने होल्ड करायचं, काही सेकंड्स सोडून द्यायचं. कूल टच टिपने होल्ड करायचं, काही सेकंड्स सोडून द्यायचं.
उलट्या स्टिकने होल्ड करायचं काही सेकंड, सोडून द्यायचं. उलट्या स्टिकने होल्ड करायचं काही सेकंड, सोडून द्यायचं. जिथे आपण वेव्स केल्या होत्या तिथेच मी हे क्रिम्पिंग केलंय, दिसतंय? सी. आणि हे फक्त एका ह्याच्यातच आहे हा. क्रिम्पिंगने मस्त व्हॉल्यूम येतो केसांना, त्याच्यामुळे क्रिम्पिंगचं टूल आपल्याकडे असायला पाहिजे. हेच घ्या, 4 in 1. ग्रेट. ही याची कॉर्ड आहे जी 360 डिग्री रोटेट होते आणि इकडे आपल्याला एक हँगर पण मिळतो, सो आपण कुठेही हँग करू शकतो. हे 4 in 1 प्रॉडक्ट. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अक्षता ताईंकडे ही साडी नेसून गेले होते गणपती पाहायला, तर तेव्हा कदाचित कारच्या डोअरला अडकून वगैरे हा डाग लागलेला आहे ग्रीजचा पदराला. तर आता मी तो काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी मी विम लिक्विड घेऊन आलेली आहे. तर तो जो डाग पडला आहे तो संपूर्ण विम लिक्विडमध्ये व्यवस्थित पद्धतशीर कोट होईल अशा पद्धतीने लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर टाकली थोडीशी बेकिंग पावडर. ॲक्च्युली थोडीशी नाही, थोडीशीपेक्षा थोडी अजून जास्त, कारण की साडीची किंमत जास्त आहे बेकिंग पावडरपेक्षा. देन हा माझ्याकडे नॅचरल लुफा आहे. मी काही जास्त वेळ ठेवलं नाही. बरेच जण मला सांगत होते की बेकिंग सोडा थोडासा टाकून ठेवायचा डाग निघण्यासाठी, पण मी लगेचच घासून बघितलं आणि माझ्या सरप्राईजने लगेच डाग गेला. म्हणजे इतका फास्ट रिझल्ट मला अपेक्षित नव्हता आणि तो पण इतका एकदम क्लिअर, पण मस्त. ही ट्रिक माझ्यासाठी तर काम केली. लुफाने म्हणजे जी काय तुमच्याकडे कपडे घासायचा ब्रश वगैरे असेल त्याने घासा. बघा तुमच्याकडे, तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर वेल अँड गुड. मी पहिल्यांदा ट्राय केली ही हॅक आणि एकदम असरकारक ठरली, तर मला तर एकदम भारी वाटलं. अजून एक छोटासा डाग दुसरीकडे पण पदराला लागलेला मी बघितला, काळपट डाग. तिथे पण मी घासून बघितलं तर एकदम लगेच डाग गेला. मग मला वाटायला लागलं की हा ग्रीजचाच होता का चिखलाचा होता, पण तो ग्रीजचाच होता. नवीन जेव्हा लागला होता तेव्हा मला माहिती आहे. आणि भरपूर दिवस झाले डाग लागून, म्हणजे जवळजवळ आठवड्याभरापेक्षा सुद्धा जास्त दिवस लोटले असतील. त्याच्यानंतर मी ही हॅक ट्राय केली अँड टू माय सरप्राईज खूप अमेझिंग रिझल्ट आला. अरुच्या जेव्हा बेडची एज लागली होती तेव्हा वहिनीकडून कैलास जीवन घेतलं होतं. म्हणजे तिनेच सांगितलेलं की तिच्या पाऊचमध्ये कैलास जीवन आहे, ते घे. ते पाऊच तेव्हापासून आमच्याच रूममध्ये आहे. तसेच कपडे पण खाली होते, दादांचे पण कपडे त्यांच्या रूममध्ये ठेवते, कारण पाऊस येतो ना, भिजतात कपडे, परत सुकतात, परत भिजतात. ठेवून देऊया आतमध्ये. शेरूनी चिखलाचे पाय उमटवलेत, पुसायला लागणार आहे. मस्त पावसाचं वातावरण झालंय. गाडीच्या काचेवर तुषार उडालेले आहेत पावसाचे. जाम काळोख केलाय पावसाने. गेले 2-3 दिवस रात्री मुसळधार पाऊस पडतोय. आता आम्ही आलोय आमच्या गावाच्या स्टॉपवर भेळ घ्यायला. अरुला घेऊन कुमार उतरलाय, भेळ घेतोय. ऍक्च्युली तो कामावरून येतानाच घेऊन येणार होता, पण तो इम्पॉर्टंट फोनवर येतात होता, तर पूर्ण घरी पोहोचला, त्याच्या लक्षातच नाही. आम्ही पुन्हा मग आता अरुला घेऊन स्टॉपवर आलेलो आहोत. गाडीत बसताना ना एक वेगळा वास आला. मी म्हटलं हा कुठला परफ्यूम मारलाय का, हे काय कसला वास येतोय. कुमार म्हटलं पाठीमागे बघ, तर हे आहेत आमच्या ट्रकचे टायर. एवढे मोठे आहेत बाबा बाबा. नवीन टायरची जोडी. बाबाई पुरी दिली. बाबाई पुरी नाही, पुऱ्या दिल्यात. पुऱ्या दिल्यात. अरे बापरे, तिकडे भरली ती. हे मला मगासपासून रेकॉर्ड करायचं होतं. म्हटलं घरी पोहोचेपर्यंत याच्या पुरी संपल्या नाही पाहिजे. कुमारचे फोनच संपत नाही, एका मागोमाग एक. काय करणार. मला पण किती वेळा बिझी लागतं. एक तर आम्ही फोनवर बोलतच नाही, ठीक आहे. आता असं स्टेज आलंय आमच्यामध्ये की आम्ही फोनवर बोलणंच आमचं हे झालंय. कधीच्या काळी फोन केला ना तर बिझी, मग तुम्हाला कॉल बॅक करतो. नेहमी नाही, पण होतं कधी कधी. बीइंग
अ वाईफ ऑफ अ बिझनेस ओनर इज नॉट इझी. दाखवले टायर. फॉर्च्युनरचा पुरेपूर उपयोग. फॉर्च्युनरचा पुरेपूर उपयोग, पण हे टायर फॉर्च्युनरचे नाही, आपल्या ट्रकचे आहेत हायवाचे. घरी आलोय कारण की ही वेकफिटची गादी मी मागवली होती या बेडसाठी. खूप दिवस मनात होतं, शेवटी ऑर्डर केली. तर ती आता ओपन करून बघतोय, चेक करायचं आहे की ती करेक्ट मेजर तिचं बसतंय, नाही तर मग ती रिटर्न करायला, कारण ॲमेझॉनवरून मागवली आहे ना. म्हणून आमच्या घरी आमच्या बेडवर जी आहे ती वेकफिटच आहे आणि आम्हाला आवडली, त्याच्यामुळे आम्ही बघतोय की ही इनफ आहे का कसं काय बघतोय ते. आता प्रॉडक्ट तर मी बरोबर ऑर्डर केलेला, पण मेजरमेंट चुकीची आली. ह्याच्यावर मेजरमेंट लिहून पण आली आहे, तर ही मी ऑर्डर केली नव्हती, ही मेजरमेंट चुकीची रिसीव झाले. सो कस्टमर केअरला फोन केला होता, त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यांनी रिटर्नला पण टाकलेलं आहे. रिप्लेस करायचं नंतर बघू, सध्या मी म्हटलं रिटर्नच करा, कारण की थोडं आता सेल पण आहेत ना फेस्टिव्हचं, ते ऑफर कमीमध्ये पण भेटून जाईल कदाचित. म्हणून मग संधी आली तर रिप्लेसच केलं, सॉरी रिटर्नच केलं. रिप्लेसचं बघू पहिले, हा तर जाऊ दे. हे अरूचं कपडे ठेवायचं स्टँड आहे, ते जवळजवळ आता 1 वर्षानंतर डिसमेंटल केलं परत एकदा, आणि ताईंना सांगितलं स्वच्छ एकदा धुवून काढा. ठीक आहे, ते अजून सुकलेलं नाहीच तसं, पण कपडे तसेच आहेत ना त्याचे, म्हणून मी पुसून घेते ते आणि परत सगळे कपडे त्याच्यात ठेवून देते प्रॉपर. तसंही आता काही ऊन पडत नाही आहे, त्याच्यामुळे ते काय पटकन सुकणार नाहीच. तसं फॅन खाली ठेवलं तर रात्रभरात सुकतील, पण बऱ्यापैकी सुकलेत, तसं काय एकदम ओलं नाही आहे. फडक्याने पुसून घेते आणि शेट आहेतच काही ना काय करायला.